हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी स्नेहा उजवणे, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला तर्फे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इयत्ता 7वीचा विज्ञान विषयाचा ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती हा प्रकरण. ध्वनीबद्दल तर आपल्याला खूप काही माहित आहे. म्हणजे आपण मी काही बोलत आहे ते तुम्हाला ऐकू येत आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की जे ध्वनी निर्माण होत आहे माझ्यापासून ते तुम्हाला ऐकू येत आहे. आणि ध्वनी ही आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे. आता बघा, तुम्ही दोन्ही हाताने कधी टाळ्या वाजवल्या असतील, तर दोन्ही हाताने जर आपण टाळ्या वाजवल्या तर काय होते? आवाज येतो. म्हणजेच काय होते? ध्वनीची निर्मिती होते. एखादे संगीत वाद्य वाजवले तर त्यातून सुद्धा आवाज येतो, म्हणजेच ध्वनी निर्मिती होते. फटाका फोडला तर त्यातून सुद्धा ध्वनी पण निघतो आणि धूर पण निघतो, बरोबर आहे. तसं समजा आता एखादी बंद दरवाजा असेल तर त्याला जर आपण हाताने वाजवले तर काय होतो? आवाज येतो ना. आवाज येतो म्हणजेच काय की ध्वनीची निर्मिती होते, म्हणजेच ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. समजा तुम्ही कधी पेनच्या टोकावरनी शिट्टी सुद्धा वाजून बघितली असेल. कोणी कोणी शिट्टी वाजून बघितलेली आहे पेनच्या टोकावरनी. बरेच जण वाजवतात. तर काय होतंय? शिट्टी वाजवली की आवाज येते. आता आवाज म्हणजे काय? ध्वनीच आहे ना. म्हणजे काय होत आहे? ध्वनीची निर्मितीच होते. कधी तुम्ही जो आपला मोबाईल वाजत असताना त्यावर हात ठेवून पाहिलेला आहे का? म्हणजे जर घराचा फोन आला किंवा आपण एखादी गाणं वाजवत आहोत आणि तेव्हा जर आपण आपल्या मोबाईलवर हात ठेवून पाहिला तर आपल्याला काय जाणवते? तर आपल्याला त्यामध्ये कंपन जाणवते, म्हणजेच व्हायब्रेशन होत आहे, व्हायब्रेट होत आहे आपला मोबाईल असं आपल्याला जाणवते. म्हणजेच काय आपल्याला त्याचं व्हायब्रेशन जाणवते. आता घंटेचा टोल किंवा आणि घंटेचा जो टोल असतो त्यापासून सुद्धा नाद निर्माण होतो. म्हणजे पहिले जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये अशी लोखंडाची बेल असायची. ठीक आहे, ती बेल वाजवल्यावर टन 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 असा आवाज निर्माण व्हायचा. आता इलेक्ट्रिक बेल असते प्रत्येक शाळेमध्ये, पण तेव्हा आमच्या वेळेला म्हणजे धातूपासून बनलेली बेल असायची. तर त्या धातूवर जेव्हा एखादी दुसरा धातू म्हणजे किंवा दुसरा काही आदळला तर त्यातून नाद निर्माण व्हायचा, म्हणजे आवाज निर्माण व्हायचा. तर तिथे सुद्धा कंपन निर्माण व्हायचं. आता धातूचे एखादे भांडे, समजा आता आपल्या घरातला एखादी ग्लास किंवा वाटी आपल्या हातातून पडला तर काय होते? आवाज येतो. तर तुम्ही त्या भांड्याला पडताना जरा ऑब्झर्व केलेलं आहे का? जेव्हा एखादी ग्लास किंवा वाटी खाली पडते तर तेव्हा काय होते? ते असं गोल 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 घुमते. आणि जर त्याला तुम्ही हात लावला मध्येच तर तुम्हाला त्यामध्ये कंपन जाणवते, बरोबर आहे. तसेच ध्वनी चालू असताना स्पीकरवर हात लावला तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी कंपन होत आहे असं जाणवते. वरील उदाहरण आपल्याला काय लक्षात येते? की विविध घटनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. काही उदाहरणात वस्तू कंप पावताना आपल्याला दिसतात, पण काही उदाहरणात वस्तू कंप पावताना आपल्याला दिसत नाही. आता बघा, समजा ग्लास आहे, बरोबर आहे. आता ग्लास खाली पडला तर तो असा गोल 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 फिरताना म्हणजे त्याचा कंप होत आहे ते आपल्याला दिसते, बरोबर आहे. आता ध्वनीची निर्मिती कशी होते? तर एखादी वस्तू जेव्हा कंप पावते तेव्हा ध्वनीची निर्मिती होते. हे आपण मागल्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत, बरोबर आहे. तर आपण खूप सारे उदाहरण पाहिले की ज्यामध्ये ध्वनीची निर्मिती होते. जसं की फटाका फोडणे, एखादा आता संगीत वाद्य तुम्ही बघितलं असेल, सुतार किंवा गिटार, त्यामध्ये जो तार असतो तर तार काय करतात? ते असे बोटांनी हलवतात, म्हणजेच त्या तारवरचा जो ताण आहे ते लोक म्हणजे जे संगीतकार असतात ते कमी जास्त करतात. तर त्यामुळे काय होते की हे वेगवेगळ्या वारंवारतेचा ध्वनी निर्माण होतो. आता बघा, सर्व कंपनी हवेतील रेणूंना दिली जातात आणि ध्वनी निर्माण होते. आता बघा, समजा एखाद्या नदीवर किंवा एखाद्या तळ्यावर तुम्ही गेले आणि पूर्ण पाणी असं शांत आहे, बरोबर आहे, संथ पाणी वाहत आहे. पण त्यावर जर तुम्ही असा गोटा टाकला तर तुम्हाला काय जाणवेल? अशा लेयर्स म्हणजे जर पाण्याच्या वेव्स तयार होताना दिसतात, बरोबर आहे. आणि जर लक्ष देऊन पाहिलं तर तो वेव्स कुठेतरी समोर जाऊन थांबतात,
बरोबर आहे. तर याच पद्धतीने सुद्धा जसं पाण्यामध्ये जशा वेव्स तयार झालेल्या होत्या आपण गोटा मारल्यावर आणि त्या वेव्स त्या किनाऱ्यापर्यंत जाऊन थांबल्या होत्या. त्याच पद्धतीने जेव्हा ध्वनीमध्ये हवेमध्ये कंपन निर्माण होते, तेव्हा काय होते, जेव्हा हवेत अशी कंपने निर्माण होतात, तेव्हा हवेतून आपल्यापर्यंत अशी कंपने पोहोचवली जातात. त्यामुळे आपल्याला ध्वनी ऐकू येते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूमध्ये जेव्हा कंपन निर्माण होते, तेव्हा त्या ध्वनीच्या माध्यमातून समोर ढकलली जाते आणि ती आपल्याला आपल्या कानापर्यंत पोहोचवल्या जाते. म्हणजे कानापर्यंत आपल्याला ती ऐकू येते. आता बघा, आता मला सांगा, आता ह्या ध्वनी निर्मितीसाठी माध्यमांची आवश्यकता असेल का? तर हो, जर ध्वनी निर्मितीसाठी आपल्याला माध्यमांची आवश्यकता असते. कारण की समजा की हवा आहे. हवेमधून ध्वनी निर्मिती होते. आता समजा एखादी बंद रूम आहे किंवा एखादी जर प्रयोग करून बघितला समजा तुम्ही, की हा मोबाईल घ्या तुमचा, ठीक आहे. मोबाईलला एखाद्या उशीखाली किंवा एखाद्या डब्यामध्ये, बंद डब्यामध्ये असं आतमध्ये टाकून द्या आणि तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून जर त्याला फोन केला तर त्यातून तुम्हाला रिंग ऐकू येईल. पण त्या रिंगचा जो आवाज आहे, त्या ध्वनीची जी वारंवारता आहे किंवा तो जो ध्वनीची जी तीव्रता आहे, ती काय होऊन जाते, कमी होऊन जाते. बरोबर आहे. आणि त्या डब्यामध्ये सुरुवातीला काही ना काही तो ऑक्सिजन राहतो. बरोबर आहे. तर तो ऑक्सिजन असल्यामुळे म्हणजेच हवा असल्यामुळे तिथे थोडा फार प्रमाणामध्ये आपल्याला ती जे फोनची रिंग आहे ती आपल्याला ऐकू येते. पण आपण जर निर्वात पंप जो असतो व्हॅक्युम ट्यूब चा वापर करून पूर्ण हवा जर काढून टाकली ना त्या डब्यातली, तर आपल्याला फोन मधून येणारा जो रिंग आहे, म्हणजे जी ध्वनी निर्माण झालेली आहे, त्याचा आवाज आपल्याला बाहेर ऐकू येणार नाही. म्हणजेच काय, की ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण इथे लिहूया, एखादी वस्तू जेव्हा ध्वनी निर्मिती एखादी एखादी वस्तू जेव्हा हवेत कंप पावते, तेव्हा ध्वनीची निर्मिती होते. तेव्हा काय होते, ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच काय, की ध्वनी निर्मिती होण्यासाठी आपल्याला कंपाची आवश्यकता असते. म्हणजे ती वस्तू कंप पावणे आवश्यक असते. आता बघा, कधी कधी हे जे कंप आहे ते खूप सूक्ष्म असतात. ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. पण कधी कधी जे आहे, जसं की ग्लास पडला तर काय होते, तो ग्लास असा कंप पावतो. ते कंप आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. ध्वनी कसा निर्माण होतो व एखाद्या माध्यमातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचतो व ऐकू येतो, हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. बरोबर आहे. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते, हे आपण आता पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आपण जे काही उदाहरण घेतले त्यामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये काय होत आहे, की त्या वस्तूमधून ध्वनी निर्माण होत आहे. तर ध्वनी कधी निर्माण होतो, की जेव्हा त्या वस्तूमध्ये कंपन निर्माण होतात, त्या वस्तूपासून जेव्हा हवेमध्ये कंपन निर्माण होतात, तेव्हा ध्वनीची निर्मिती होते, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढे पाहूया, नियतकालीन गती म्हणजे काय. नियतकालीन गती, नियतकालीन गती त्याला म्हणतात पिरियडिक मोशन. नियतकालीन गती म्हणजेच पिरियडिक मोशन. आता बघा, तुम्ही तंबोरा बघितला असेल.
तंबोरा बघितलेला आहे ना. आता तंबोरासारख्या तंतू वाद्याची तार छेडली की ती तार कंप पावते. आता आपण तंबोरा बघितलेलाच आहे, त्याला एक तार असते आणि जो तंबोरा वाजवणारा असतो तो काय करतो, ती तार छेडतो. म्हणजेच त्या ती जी तार असते म्हणजे असा असा हा तंबोरा आहे समजा. या पद्धतीने असतो ना तंबोरा. या पद्धतीने असा तंबोरा असतो आणि त्यात मधात अशी तार लागलेली असते, बरोबर आहे. तर जेव्हा जो वाजवणारा असतो तो काय करतो, ही जी तार आहे ही छेडतो. म्हणजेच काय करतो, ती तारेवरचा जो ताण आहे तो कमी जास्त करत जातो. तर त्यामुळे काय होते, तेव्हा तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. सुरुवातीला काय असते, तारेची जेव्हा अं, जेव्हा तो जो काय म्हणते तंतुवाद्य तंबोरा वाजवणारा जेव्हा ती तार छेडतो तेव्हा काय होते, तारेमध्ये कंप निर्माण होते. बरोबर आहे. एखादी जर तार तुम्ही अशी हलवली किंवा त्याला धक्का दिला तर काय होईल, त्यामध्ये कंप निर्माण होते. आता जेव्हा ती तार कंप पावत असल्याचे दिसते, तेव्हा कंप पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. पण जेव्हा ही तार कंप पावते तेव्हा या तारेची दोन्ही जी टोकं असतात ते काय होत असतात, स्थिर असतात. म्हणजे ती तार फक्त मध्यभागीच कंप पावते. आता कंप पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. या गतीला नियतकालीन गती असे म्हणतात. आता बघा हा तंबोरा आहे. आपण काय म्हटलेलं आहे, की जेव्हा आपण या तंबोराचा जो तार आहे याच्यामध्ये कंप निर्माण करू तेव्हा काय होणार, हा जो ताराचा दोन्ही टोकं आहे या ताराचे ते काय राहतील, स्थिर राहतील. फक्त जो मधातला भाग आहे तो काय होणार, तो व्हायब्रेट होणार. म्हणजेच काय होणार, की कंप पावताना जेव्हा तार कंप पावेल तेव्हा तो तार मध्य भागापासून दुसऱ्या बाजूला जाईल व पुन्हा मध्य स्थितीमध्ये येईल. म्हणजे आता बघा या भागापासून हा दुसऱ्या स्थितीला जाईल, इकडे जाईल, कधी इकडे जाईल आणि मग पुन्हा त्याची जी ओरिजिनल स्थिती आहे म्हणजे त्याची जी मध्य स्थिती आहे तिथे तो पुन्हा परत येईल. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. बघा तारेची ही जी गती आहे ती काय पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. तारेची जी ही गती आहे म्हणजेच पुढे मागे व्हायची जी गती आहे तारेची, बरोबर आहे. ते मधातून पहिले तार मधात असतो, मधातल्या पोझिशन वरून तो कंप कुठे जातो, पुढे जातो, कधी मागे येतो, मग मागे गेल्यावर पुन्हा मध्यभागी येतो, मग मध्यभागी आल्यावर पुन्हा पुढे जातो, मग पुढे जाऊन पुन्हा मध्यभागी येतो. म्हणजेच काय होत आहे, तिथे त्या ताराची किंवा त्या कंपनाची गती कशी होते, पुढे मागे अशी त्याची गती होत आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तो ठराविक काळाने पुढे मागे होतो. तर अशा गतीला आपण नियतकालीन गती असे म्हणतो. बरोबर आहे. अशा गतीला आपण काय म्हणतो, अशा गतीला आपण नियतकालीन गती असे म्हणतो. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होते. बघा कोणत्याही वस्तूमध्ये जेव्हा लयबद्ध कंपन निर्माण होते तेव्हा ध्वनीची निर्मिती होते. जितका वेळ वस्तू कंपन पावेल तितका वेळ आपल्याला ध्वनी ऐकायला येतो. बघा एखादी वस्तू जितका वेळ, आता समजा ग्लास पडला, ठीक आहे, तुम्ही खूपदा हा प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता. जेव्हा ग्लास पडतो तर ग्लास पडल्यावर काय होतं, तो ग्लास असा घुमत राहतो, बरोबर आहे, गोल 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 आणि त्यामध्ये कंप निर्माण होते. पण एकदा जेव्हा तो ग्लास स्थिर झाला तर त्यातून आवाज येईल का, नाहीच येत. त्यातून आवाज ध्वनी निर्माण होत नाही. म्हणजेच काय, की जेव्हापर्यंत वस्तूमध्ये कंपन असते तेव्हापर्यंतच ध्वनीची निर्मिती होते. एकदा जर वस्तूमधला कंपन संपला किंवा कंपन थांबला तर त्या वस्तूमधून ध्वनीची निर्मिती होत नाही. आता म्हणजेच काही वेळा आपल्याला वस्तूची कंपनी दिसतात, परंतु काही वेळा कंपनी इतकी लहान असतात की आपल्याला ती डोळ्याने दिसत नाही. तर हे झाले आपले पिरिऑडिक म्हणजेच नियतकालीन गती. आता नियतकालीन गती म्हटलं तर तुम्ही काय सांगाल, की एखाद्या वस्तू जेव्हा कंप पावते तेव्हा त्या वस्तूची पुढे मागे अशा होणाऱ्या नियतकालीन गतीला पुढे मागे होणाऱ्या अशा पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत असणाऱ्या गतीला आपण नियतकालीन गती असे म्हणतो. आता यानंतर आपण पाहूया
दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय व दोलन गती म्हणजे काय. दोलक, दोलन आणि दोलन गती. दोलक, दोलन आणि दोलन गती. हे आपण पाहूया. दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय आणि दोलन गती म्हणजे काय. आता मला सांगा, तुम्ही भरपूरदा बागेमध्ये खेळायला जाता, बरोबर आहे. बागेमध्ये काय असतो, एक झोपाळा असतो. झोपाळ्यावर सर्वजण आपण झुललेलो आहोत. तर तो झोपाळा कसा, जेव्हा आपण त्यावर बसतो बघा, या पद्धतीचा हा झोपाळा असतो, ठीक आहे. जेव्हा हा झोपाळा ला आपण झुला देतो तेव्हा काय होतो, तो मागे पुढे मागे पुढे मागे पुढे असा होतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्याची गती अशी चेंज होत राहते. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही आता समजा बागेत जात असाल, आता म्हणजे गार्डन्स आहे ते ओपन झालेले आहे सर्वांसाठी. तर गार्डन मध्ये जायचं आणि काय करायचं, पहिले जो एक स्थिर झोपाळा असतो, म्हणजे एखादी स्थिर जो झुला आहे त्याच्या जवळ जायचं आणि त्याची जी खालची पोझिशन आहे, म्हणजे बघा हा समजा स्थिर झुला आहे या पद्धतीने, तर येथे असं खाली त्याच्या सेंटरला असं टिक करून घ्यायचं, म्हणजे खून करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, त्या तो जो झुला आहे त्याला झोक्याला झुला द्यायचा. तर झुला दिल्यावर काय होईल, तो काय होईल, मागे पुढे म्हणजे त्याच्या पहिल्या स्थितीतून तो पहिल्या टोकापासून आखरीच्या टोकावर आणि आखरीच्या टोकावरून पहिल्या टोकावर असा तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा पुन्हा मध्यस्थिती ओलांडताना दिसेल, बरोबर आहे. असा हा झोका, हा बघा हा झोका इथे आहे मध्यस्थितीत, मग पहिले तो इथे जाईल, मग पुन्हा इथे जाईल, मग पुन्हा इथे जाईल, मग पुन्हा इथे जाईल, असा असा तो झोपाळा झुलत राहील. म्हणजेच काय, इथून तो पुन्हा मध्यस्थितीत येईल, मग मध्यस्थितीतून पुन्हा इकडे जाईल, मग पुन्हा इथून मध्यस्थितीत येणार, मग मध्यस्थितीतून पुन्हा इकडे जाणार. म्हणजेच काय होणार की तो पुन्हा पुन्हा आपली जो मध्यस्थिती आहे ती ओलांडताना आपल्याला दिसेल. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा म्हणजे एक दोलक असतो. म्हणजेच काय, दोलक म्हणजे काय की जसे हा जो झोपाळ्याची जी स्थिती आहे, म्हणजे पुन्हा पुढे मागे होणारा जो झोपाळा असतो त्याला आपण एक दोलक किंवा त्याला एक दोलक असे म्हणतो. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे. आता झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, तेव्हा झोपाळ्याचा एक दोलन पूर्ण होते बघा. आता हा झोपाळ्याला काय म्हणू आपण, झोपाळ्याला आपण दोलक म्हणू. दोलक का बरं, कारण की तो पुन्हा पुढे मागे मध्यस्थितीपासून पुढे मागे होऊन राहिलेला आहे, तर म्हणून आपण त्याला दोलक म्हणू. आता दोलन कशाला म्हणू, तर हा जो झोपाळा आहे पहिल्या टोकापासून झुलताना झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात आहे आणि दुसऱ्या टोकापासून पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येत आहे, बरोबर आहे. तर काय होतं, इथे पहिल्या टोकापासून झुलणारा झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, म्हणजे इथून पुन्हा इथे जातो, बरोबर आहे. समजा आता हे पहिलं टोक आहे, पहिलं टोक आहे, हे दुसरं टोक आहे समजा, तर इथून पुन्हा इथे जातो, इथून गेल्यावर हा पुन्हा इथे वापस येतो, बरोबर आहे. पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. तेव्हा हा जो झोपाळा आहे तो काय करतो, एक दोलन म्हणजेच एक काय कम्प्लीट करतो, तो एक पूर्ण दोलन, त्याचं एक पूर्ण दोलन कम्प्लीट करतो. म्हणजेच त्याला आपण इंग्लिश मध्ये एक ऑसिलेशन पूर्ण झालेलं म्हणतो. आता दोलकला ऑसिलेटर म्हणतात आणि दोलनला ऑसिलेशन. म्हणजे हा जो ऑसिलेटर जेव्हा पुढे मागे असा मूव्ह होतो, म्हणजे
पहिल्या स्थितीपासून दुसऱ्या स्थितीवर आणि दुसऱ्या स्थितीपासून जेव्हा पुन्हा पहिल्या स्थितीवर येतो तेव्हा त्या ऑसिलेटर वन ऑसिलेशन कंप्लीट करते असं आपण म्हणतो. किती ऑसिलेशन कंप्लीट करते तो? वन ऑसिलेशन, म्हणजे त्याचं एक दोलन पूर्ण होते. आता पुढे मग पाहूया. आता मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलनाची गती म्हणजे दोलन गती होय. आता हा जो मध्यस्थिती आहे, मध्यस्थितीपासून पहिले इकडे गेला हा झोपाळा, मग पुन्हा इथे आला, मग इथून पुन्हा वापस गेला, मग इथून पुन्हा इथे आला, इथे पुन्हा वापस गेला. म्हणजेच काय होत आहे की हा जो दोलन आहे, दोलक आहे, याची काय होत आहे, गती आहे ना, दोलन गती ही पुढे मागे होत आहे. बरोबर आहे. तर याला आपण दोलकाची दोलन गती असे म्हणतो. तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो की दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय व दोलन गती. आता दोलकला आपण इंग्लिशमध्ये ऑसिलेटर म्हणतो, दोलनला ऑसिलेशन म्हणतो आणि दोलन गतीला ऑसिलेटरी मोशन असे म्हणतो. तर सिंपल आहे एक उदाहरण. आता दोलक म्हणजे काय की एक समजा झोपाळा घेतला आपण, बरोबर आहे. तर तो झोपाळा काय होत आहे, तो मध्यस्थिती जे आपण त्याला झुला देतो, त्याला काय म्हणतो, त्याला मूव्ह करतो, तेव्हा तो असा असा मागे पुढे होतो. म्हणजेच काय झाला, तो एक दोलक झाला. आता आता तो जेव्हा मागे पुढे होतो, म्हणजे त्याच्या पहिल्या स्थितीपासून दुसऱ्या स्थितीवर जाऊन तो जेव्हा पुन्हा त्याच्या पहिल्या स्थितीला येतो, तेव्हा त्याचं एक दोलन कंप्लीट झालं असं आपण म्हणतो. म्हणजे इट्स कंप्लीटेड वन ऑसिलेशन. म्हणजे जो ऑसिलेटर आहे तो काय कंप्लीट करत आहे, त्याचं एक ऑसिलेशन कंप्लीट करत आहे असं आपण म्हणतो. त्यालाच आपण दोलन असे म्हणतो. आणि आता दोलन गती म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, जेव्हा हा दोलक त्याच्या मध्यस्थितीपासून पुढे मागे बघा, मध्यस्थितीपासून पहिले ते समोर जाईल, एकला जाईल, मग पुन्हा इथे येईल, इथून पुन्हा इथे जाईल, मग पुन्हा इथे येईल. म्हणजेच काय की दोलकाच्या पुढे मागे होणारी जे दोलकाची गती आहे त्याला दोलन गती असे आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं आहे की नियतकालीन गती म्हणजे काय, पिरिऑडिक गती म्हणजे काय, त्यानंतर पाहिलं दोलन म्हणजे काय, दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय व दोलक गती म्हणजे काय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही सुचवायचं असेल तर आम्हाला कमेंट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.